येणारे 27 दिवस 3 राशींसाठी ठरणार वरदान, तर 2 राशींसाठी वाढणार आहे टेन्शन. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ग्रहांचा राजा सूर्याची हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा सूर्याची स्थिती शुभ असते तेव्हा जीवनात धन आणि सन्मानाची कमतरता नसते. 2 दिवसांपूर्वी सूर्याने आपली हालचाल बदलली. यानंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. सूर्याने 14 मार्च रोजी गुरूच्या मीन राशीत प्रवेश केला होता. 12 एप्रिलपर्यंत सूर्य मीन राशीत राहणार आहे. यानंतर सूर्य पुढील एप्रिलपर्यंत राशी बदलेल. सूर्याच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल आणि काहींना काळजी घ्यावी लागेल. मीन राशीत सूर्याच्या भ्रमणामुळे येत्या 27 दिवसात कोणत्या राशींचे भाग्य उजळेल आणि कोणाचा ताण वाढेल, चला जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर मित्रांनो, सुरू करूया. पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सूर्याच्या मीन राशी प्रवेशामुळे फायदा होईल. तुमचे रखडलेले काम पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे मिळू शकतात, जी तुम्हाला चांगली पार पाडावी लागतील. सुख आणि समृद्धी येईल. कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता आहे. सोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या मुलांकडून तुम्ही काही चांगली बातमी मिळू शकता. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी मीन राशीतील सूर्याचे भ्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. जे लोक व्यापार क्षेत्रात आहे त्यांना परदेशी करार मिळू शकतो. तुमच्या जीवनसाथीसोबत सुरू असलेल्या अडचणी हळूहळू संपतील आणि तुमची लव्ह लाईफ खूपच चांगल्या प्रमाणे होईल. तिसरी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या ग्रहांचा राजा सूर्याचे हे संक्रमण खूपच फायदेशीर मानले जाते. या काळात नवीन कामाची सुरुवात शुभ राहील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली सुधारेल. तुमचे बजेट लक्षात ठेवा आणि त्यानुसारच खर्च करा, कारण येणाऱ्या काही दिवसात खर्चसुद्धा वाढू शकतो. तुमचे वैवाहिक जीवनात नवरा आणि बायको यांच्या दरम्यान चांगलाच गोडवा निर्माण होईल. तर या राशींच्या लोकांनी सावध राहण्याची खूप गरज आहे. त्यात पहिली रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण लाभदायक मानले जात नाही. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मेंटली आणि इमोशनली नकारात्मक वाटू शकते. सोबतच तब्येत खालावण्याची सुद्धा काही प्रमाणात शक्यता आहे. गुंतवणुकीचे परतावे येण्यास वेळ लागेल. तुमच्या जोडीदारासोबत वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून भांडण करणे टाळावे. पुढील रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सुद्धा सूर्याचे भ्रमण नेगेटिव्हली होऊ शकते. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये बदलाव येऊ शकतो. तुम्हाला सुद्धा नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. तुमची आणि तुमच्या परिवाराची तब्येत बिघडू शकते, म्हणून काळजी घेणे खूप गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी सुद्धा जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे, म्हणून भांडण न होण्यासाठी काळजी घ्यावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. धन्यवाद.